बेळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राकसकोप आणि हिडकल या दोन्ही धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत दोन्ही धरणातील साठा अजूनही कमीच आहे. राकसकोप धरणाच्या पाणी पातळीत अवघ्या 1 दिवसातच तब्बल 2.7 फुटाची वाढ झाली आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 2454.10 फुटावर पोहोचली आहे. तरीही ही पातळी गेल्या वर्षी याच काळातील पातळीपेक्षा सुमारे 20 फुटांनी कमी आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 759 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पुढील काही दिवसाही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान हिडकल धरणातही पाणी साठा सातत्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसातच धरणातील साठा 7 टीएमसी वरून 10.9 टीएमसी पर्यंत पोहोचला आहे. सध्या धरणात 21,730 क्युसेक्स पाण्याची आवक होत असून केवळ 107 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र पावसामुळे परिस्थितीत सुधारणा होत असली तरी हिडकल धरणातील सध्याचा साठा गेल्या वर्षी याच कालावधीत असलेल्या सुमारे 40 टीएमसी पाणी साठ्यापेक्षा अद्याप खूपच कमी आहे. यामुळे आगामी काळात सातत्याने चांगला पाऊस होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्रामला.